ऑक्टोबरमध्ये आलेल्या परतीच्या जीवघेण्या पावसाने शेतकऱ्यांचं शेतीमालाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलेलं आहे। मी माझ्या वाका गावातील सीना नदीच्या काठावरील शेतातून बोलतोय। आपण पाहत आहात तुरीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। तूर असेल, मूग असेल, सीताफळ, केळी, त्याचबरोबर ऊस, जो 20-20 कांड्यावरती आलेला ऊस खाली कोसळलेला आहे। शेतकऱ्यांचं कष्ट मातीमोल झालेलं आहे। सोयाबीन, द्राक्षे, पपई, पेरू याच्या बागा नष्ट झालेल्या आहेत। शेतकरी हतबल झालेला आहे। अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केलेली आहे। विशेषतः ज्वारीच्या पेरण्या आता झाल्या होत्या, पण सगळी माती खरडून गेलेली आहे। पुन्हा दुबार पेरणी करण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसा नाही। शेतकरी प्रचंड हतबल आहे, निराश आहे। शेतकऱ्यामध्ये प्रचंड संताप आणि भीतीचं वातावरण आहे। 2-2, 3-3 दिवस सगळं शिवार पाण्याखाली होतं आणि प्रचंड गरिबीच्या काळामध्ये पुन्हा हे आपत्ती शेतकऱ्यावरती आलेले आहे। महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे की तात्काळ पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या। आपण छत्रपती शिवाजीराजेंच्या महाराष्ट्रामध्ये राहतो। शिवाजीराजेंनी सांगितलं होतं, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका। एखाद्या शेतकऱ्यावरती संकट आलं तर त्याला तात्काळ मदत करा, असे आदेश छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिले होते। या देशामध्ये कर्ज बुडवणाऱ्या, देशाला बुडवणाऱ्या अदानी, अंबानी यांना मदत केली जाते, त्यांचं कर्ज माफ केलं जातं, पण जो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे। लॉकडाऊनच्या काळामध्ये शेतकरी आणि शेतीच समाजाला वाचवू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। म्हणून महाराष्ट्र सरकारने कोणतेही कारण न सांगता तात्काळ सर्व शेतकऱ्यांना ज्यांचं नुकसान झालंय त्याचा पंचनामा करून तात्काळ मदत दिली पाहिजे। कर्ज झालं असेल तर पुन्हा कर्ज काढा, महाराष्ट्र सरकारने कर्ज काढा, पण शेतकऱ्यांना मदत द्या, अशी आमची आग्रहाची मागणी आहे। धन्यवाद।